शेगाव तालुक्यातील कालखेड येऊलखेड शिवारात रानटी जनावरांनी अक्षरशः हैदोस घातला असून शेतकरी वर्गाचे हाताशी आलेले हरभरा पीक रातोरात नेस्तनाबूत होत आहे। रानटी डुकरांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना या गंभीर समस्येकडे वन विभाग, महसूल विभाग तसेच पीक विमा कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला असून न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न त्यांना पडला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णपणे हातचे गेले। अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी बांधवांनी नव्या उमेदीने शेत जमीन तयार करून हरभरा पिकाची पेरणी केली होती। आतापर्यंत निसर्गाची साथ लाभल्यामुळे हरभरा पिकाची अवस्था समाधानकारक होती। मात्र आता शेतकऱ्यांवर नवे संकट कोसळले आहे। या परिसरात सध्या रानटी डुकरांसह रोही व हरणांनी धुमाकूळ घातला आहे। विशेषतः रानटी डुकरांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरून अक्षरशः धुळवड करीत आहेत। उभे पीक पायाखाली तुडवून काही तासातच संपूर्ण शेत उद्ध्वस्त होत आहे। या गंभीर बाबीकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रानटी डुकरांसह इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शेतकऱ्यांना होणारे नुकसान थांबवून त्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। नारायण दाभाडे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, शेगाव। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।